न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. मंत्र तंत्र यंत्र या त्रिसूत्रीनंतर आयटीचा कुंभ आणि वाईन कॅपिटलचे ओझे पेलणाऱ्या नाशिकची औद्योगिक जातकुळी खऱ्या अर्थाने कात टाकीत असल्याची अनुभूती तब्बल 6 वर्षांनंतर नाशिककरांना येणार आहे. गेल्या 6 वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर ठक्कर डोम सारख्या प्रशस्त जागेत आजपासून सुरू झालेल्या निमा इंडेक्स 2024 या भव्य औद्योगिक प्रदर्शनातून नाशिकमधील गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याने सर्व स्तरावर या प्रदर्शनाला पाठिंबा मिळू लागलाय. नाशिककरांचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील उद्योजकांचे या निमा इंडेक्सने लक्ष वेधून घेतलंय. अशा या विराट प्रदर्शनाचा शुभारंभ आज म्हणजे शुक्रवारी सकाळी प्रथित यश दीपक बिल्डरचे संचालक दीपक चंदे यांच्या हस्ते झालाय. यावेळी एकूणच या इव्हेंटविषयी भाष्य करताना दीपक चंदे म्हणाले, 6 वर्षानंतर नाशिकमध्ये निमा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि मी बेले साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की 600च्या 600 स्टॉल त्यांचे सोल्ड आउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की 1 ते 1.5 लाख व्हिजिटर तिथं भेट देणार आहे. आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा. IT हा सर्वात वीक पॉईंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉईंट आहे की नाशिकमध्ये IT पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विवांता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठा 20 लाख फुटाचा आम्ही एक साइन अप करू राहिलो एप्रिलमध्ये. आमचं प्रथमदर्शीय सर्वे झालेला आहे, त्यांच्याकडून अप्रूव्ह पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी IT सेक्टर ही येणार आहे. त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे. त्याचे सर्व फॉर्मॅलिटीजचं चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आता डिक्लेअर नाही करू शकत. या औद्योगिक प्रदर्शनाच्या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित असलेले HLचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी म्हणाले, नीमा इंडेक्स आज करीब 6 साल बाद ऑर्गेनाइज किया है. तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजिंग टीम जो है बेले साहब उसको लेड कर रहे हैं, उसको बहुत बहुत बधाई देता हूँ. और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है. आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है, कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है, तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है. तो ये एक फोरम है जहाँ हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज नासिक में हैं. हमारे यहाँ प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, केमिकल, फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता. तो एक बहुत अच्छा फोरम है, मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता हूँ. धन्यवाद. जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. All industries. And what is the talent pool available in Nashik is getting exposed in this exhibition. We have to be thankful to NIMA and we know each other. And Nashik is one of the best place, climate-wise or the talent pool-wise. नासिक में ये नया इन्वेस्टमेंट आना चाहिए उसके बारे में. नासिक में automatically investment will come. In fact, Jindal, we are already one project 250 crores plus we are under execution, and after that again and again after completion of these projects again we are going to come with new projects from the Jindal. Automatically all other industry also will realize this place is better than any other part of the India. या औद्योगिक महाकुंभाचे प्रमोटर आणि निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रदर्शनाचा हेतू विशद केला. इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारं निमा इंडेक्स हे 6 वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे. आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उगतंय काय पिकतंय हे दाखवण्याचा आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी, त्यांना असलेल्या सर्व बेस इंडस्ट्रीज, ॲन्सिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. देशातून संपूर्ण 200पेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काही गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे. जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं 4ही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच, परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रायोजक TDKचे व्यवस्थापकीय संचालक प्रबल रे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार,
बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक CB सिंग उपस्थित होते. 6 वर्षाच्या कालखंडानंतर हे प्रदर्शन होत असल्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच उद्योजकांना आपली उत्पादने जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाठवण्याची संधी उपलब्ध व्हावी, नवोदित उद्योजकांना त्यांचे कलाविष्कार सादर करता यावे, नवीन स्टार्टअप्सला प्रोत्साहन मिळावे, हा प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. या प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये पाहूया. वॉटरप्रूफ डोमची उभारणी, उद्योजकांमध्ये कमालीचा उत्साह. 1993 पासून छोट्या स्वरूपात तसंच मंडपामध्ये सुरू झालेल्या निमा प्रदर्शनाने गाठले उत्तुंग शिखर. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वॉटरप्रूफ डोममध्ये आता हे प्रदर्शन भरू लागले. 2012 साली भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांची उद्योग जगतात खूप चर्चा झाली होती. 2018चं प्रदर्शन तर मुंबईत भरवून निमाने औद्योगिक क्षेत्रात आम्ही राज्यातही नेतृत्व करू शकतो हे सिद्ध करून दाखवले. कनेक्ट, कोलॅबरेट आणि क्रिएट या त्रिसूत्री थीमवर आधारित प्रदर्शनात 500हून अधिक उद्योजकांनी आपला सहभाग नोंदवलाय. 4 दिवसात प्रदर्शनाला 1.5 लाखांहून अधिक लोक भेट देण्याची शक्यता आहे. प्रदर्शनातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, IT, ITS, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, विमा, वित्त, शिक्षण, पर्यटन तसंच खास आकर्षण म्हणजे EV व AIची विविध उत्पादने तसंच EV वाहनांचे स्टॉल्स लोकांचे आकर्षण केंद्र आहे. कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांना एक प्रकारची आगळी संधी उपलब्ध होणार आहे. दीपक बिल्डर्स डेव्हलपर्स या प्रदर्शनाचे प्रायोजक असून TDK, मुख्य HL, SKDSPL, बेदमुथा ग्रुप, जिंदाल, ग्रॅटिट्यूड, WOW, मॅग्नम हॉस्पिटल हे सुद्धा सहप्रायोजक आहेत. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सचिव निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, आशिष नहार, राजेंद्र आहिरे, दिलीप वाघ, हेमंत खोंड, कैलास पाटील, नितीन आव्हाड, नाना देवरे, कुंदन दरंगे यांच्यासह निमाचे कार्यकारी सदस्य प्रयत्नशील आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.